हॅलो, राधाच रसोई घरमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मंडळी मी आणि माझी फॅमिली चाललो आहोत मलेशिया सिंगापूर ट्रिपला केसरी ग्रुप सोबत. आमची साधारण 8 दिवसाची ट्रिप होती. चला तर मग एक्साइटिंग सफरला. रात्री मुंबईवरून 11:30 वाजता आमची मलेशियासाठी फ्लाईट होती आणि दुसऱ्या दिवशी आम्ही 7:30 वाजता पोहोचलो. ॲक्च्युली 5 तासाचीच फ्लाईट होती, पण आपल्यापेक्षा 2.5 तास मलेशिया वेळेनुसार पुढे आहे, त्यामुळे तिकडे 7:30 वाजले होते आणि आम्ही सकाळी मलेशियाला पोहोचलो. आपण या व्हिडिओत आज पाहणार आहोत मलेशियातील काही मुख्य पर्यटक स्थळं जे सर्वजण आवर्जून पाहायला जातात. तुम्ही माझ्याबरोबर पाहत राहा. तर मंडळी आम्ही 7:30 वाजता मलेशियाला पोचलो कोलालंपूर एअरपोर्टला. भव्य दिव्य असं हे एअरपोर्ट होतं. ट्रिपमध्ये आता आम्ही काय काय पाहणार याची एक्साइटमेंट तर होतीच, आणि परदेशामध्ये जायला मिळतंय, वेगवेगळे ठिकाणं पाहायला मिळणार याचं कुतूहल पण होतं. तिथले पब्लिक ट्रान्सपोर्ट अतिशय व्यवस्थित आणि एकदम कन्व्हिनियंट आहे. आम्ही बाहेर पडताच आम्हाला ट्रेन दिसली आणि ती आतमध्ये एअरपोर्टमध्ये शिरत होती. हे पाहून तर एकदम भारीच वाटलं. सगळेजण आम्ही मंडळी बसमध्ये बसलो आणि पुढे आता ब्रेकफास्टला जायला निघालो. हे तुम्हाला दिसतंय ते मलेशियातल्या उंच उंच बिल्डिंगी आहेत. तिथे हवामान 33 डिग्री सेल्सिअस असं होतं दिवसाचं. अतिशय नीट आणि क्लीन ही सिटी आहे. एकदम उत्तम चवीचा भारतीय ब्रेकफास्ट तिथे आम्हाला मिळाला. छोले पुरी, सामोसे आणि पोहे, गरम गरम चहा असा आम्ही ताव मारला. आम्हाला खूप भूक लागली होती. त्यानंतर पुढे आम्ही बसमध्ये बसून पुढचे साईट सीन पाहायला निघालो. कोलालंपूर ही सिटी पूर्णपणे हिरवीगार आहे. तिकडे मलेशियाला कधीही पाऊस पडतो, त्यामुळे सगळीकडे जंगलासारखी घनदाट अशी झाडी आहे. हे पाहून खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि तिथे आम्हाला एक अशी सुंदर बिल्डिंग दिसली. ही बिल्डिंग आहे सरकारी बिल्डिंग अशी आहे की पूर्वी इंग्रज लोक राज्य करत होते. मलेशियावर सुद्धा त्यांनी राज्य केलेलं आहे. त्या काळची ही बिल्डिंग आहे आणि आता इथे ऑफिसेस आहेत. आपण पुढे पाहायला जाणार आहोत जगातील उंच बिल्डिंग पैकी एक अशी पेट्रोनॉस नावाची बिल्डिंग आहे. ट्विन टॉवर म्हणतात त्याला. 44 ते 47व्या मजल्यावर ती आतमधून एकत्र जोडली गेलेली आहे. भव्य आणि दिव्य अशी ही पेट्रोनॉस नावाची बिल्डिंग आहेत. आम्हाला फोटो काढायचा अजिबात मोह आवरला नाही. भरपूर फोटो आम्ही काढून घेतले. ॲक्च्युली ही पेट्रोनॉस बिल्डिंग जी आहे ही प्रायव्हेट ऑफिसेससाठी आहे. वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये भरपूर चॉकलेटच्या व्हरायटी अवेलेबल होत्या. तुम्हाला ज्या हव्यात त्या. अर्थात आपल्या भारतीय रुपयापेक्षा आपल्याला ते महागच पडतात. आपल्याला हवं पण आपल्याला घेण्याचा मोह आवरत नाही. अतिशय सुंदर चॉकलेट्स तिथे होते. पहिला आपल्याला टेस्ट करायला देतात आणि मग आपण खरेदी करू शकतो. पुढे आम्ही गेलो बाटू केव्ज या ठिकाणी. तिथे कार्तिकेयन स्वामीचं मंदिर आहे. जागा अप्रतिम सुंदर आहे. सगळीकडे साऊथ इंडियन मंदिराची झलक आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य असं कार्तिकेयन स्वामीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते.
मंदिराकडे जाण्याआधी आपल्याला फुलांची दुकानं लागतात. अतिशय आकर्षक हार तिथे लावलेले होते. मंदिर डोंगरावर असल्यामुळे गुफेमध्ये आहे, त्यामुळे साधारण 200 पायऱ्या चढून गेल्यानंतर परत काही पायऱ्या उतरून आणि परत काही पायऱ्या चढून असं हे मंदिर आहे. लोक सर्व श्रद्धेने तिथे जातात. तिथलेही लोक आम्हाला भेटली, ते श्रद्धेने तिथे आता आपण पाहायला चाललेलो आहोत कोलालंपूरमध्ये लँडमार्क असलेली, खूप फेमस असलेली जागा. त्याचं नाव आहे केएल टॉवर. हा जो टॉवर आहे खूप उंच आहे, 221 मीटर इतका हा उंच आहे. आणि आतमधून तुम्हाला लिफ्टमधनं वर घेऊन जातात आणि सुंदर नजारा कोलालंपूरचा आपल्याला पाहायला मिळतो. रात्र झाली होती आणि आम्ही आतमध्ये जाऊन हा पूर्ण नजारा पाहिला. तुम्हाला कल्पना नाही येणार, अतिशय सुंदर, नयनरम्य आणि पूर्णपणे आपल्याला आपण पाहतच राहतो असं हे दृश्य आपल्याला दिसतं. खूप सुरेख, खूप सुंदर हे दृश्य आपल्याला दिसतं. केएल टॉवरच्या वरून हे पहा नजारा कसा दिसतोय. आता मलेशिया टूरचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. पुढचा व्हिडिओ नक्की पहा. हा मी सिंगापूरचा व्हिडिओ काढणार आहे. असाच छान छान ठिकाणं मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी पाहत राहा राधा रसोई घर हे माझं चॅनल, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. ब्लॉग्स आणि रेसिपीसाठी पाहत राहा राधा रसोई घर.